वेलकम टू मोचेमाड। माय गॉड मित्रांनो, हे बघा, आणि आपण त्या लोकेशनला पोचलेलो आहोत। हे बघा तिकडे आहे। तर तुम्हाला स्विमिंग येत नसेल तर हे पाणी तुम्हाला ओढून घेणार। हे बघा, हे समुद्र आहे, समुद्र। आणि इथे ना खड्डा आहे एक मोठा। हे बघा, हे बघा, वाकून वाकून जावं लागेल। आपण वरती होतो तेव्हा 5:40 झाले होते आणि आता आपण खाली आहोत, जिथे बघा आपल्याला हे समुद्र पाहायला भेटतं। आणि हे बघा, ते लोकेशन आहे, हिडन लोकेशन। तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी गोरायचा विशाल या यूट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण एक नैसर्गिक कडाला भेट देणार आहे, जे की मोचेमाड मधील हा नैसर्गिक कडा आपल्याला पाहायला भेटणार आहे। मी या ब्लॉग मध्ये संपूर्ण जर्नी देणार आहे, म्हणजे हा कडा एक्झॅक्टली आला कुठे। तर एक विनंती आहे की हा ब्लॉग तुम्ही पूर्णपैकी पहा, कारण जे मार्ग आहेत ना हे थोडे वेडे वाकडे, तर तुम्ही कन्फ्युजन तुम्हाला झालं नाही पाहिजे, म्हणून मी रिकमेंड करतो की माझा ब्लॉग पूर्ण पहा। सूरज किती लांब आहे? काय ते मोचेमाड हा आहे तरी 20-25 मिनिटं लागतात, म्हणजे 5 ते 6 किलोमीटर असेल ना। आणि आपली ही जाणार आहे आज पॅशन, आणि पॅशनने जाणार आहे आपण आज ना। मित्रांनो, आपण आता बांदवाडीतून शिरोडा मार्ग मोचेमाडला जाणार आहोत। मित्रांनो, हा जो सरळ मार्ग आहे ना हा शिरोडा मार्केटला जातोय, आणि आम्ही बायपास थ्रू मग आरवली मग मोचेमाड करत आपण पोचणार आहोत। आरवलीचा वेतोबा आलाय, हे बघा, तो वेताळ आहे ना। मग बरोबर बोलतो रे, लग्नाच आहे। लग्नाच्या गाड्या बघा किती आहेत। हे बघा, इथे लग्न लागलेलं आहे, गाड्या बघा किती लागले। मित्रांनो, आपण शिरोडा ते वेंगुर्ल्याला जाताना ना एक ब्रिज लागतो मोचेमाड, आणि तिथे मोचेमाड नदी आहे। ते मी हर वर्षी इकडे येतो ना तर थोडा टाइम इथे थांबतोच, कारण व्ह्यू एवढा अमेझिंग आहे ना। हे बघा, मजा येईल तुम्हाला बघून पण। ही बघा मोचेमाडची नदी, मस्त ना एकदम। हे बघा, आणि हा तो ब्रिज बघा पूर्ण खाली आहे, कारण दुपारची वेळ आहे। हे बघा, गाडी पण घेऊया आपण। मस्त ना। मला नक्की कमेंट मध्ये सांगा की हा व्ह्यू तुम्हाला कसा वाटला। तर आपण आता प्रस्थान करत आहे आपल्या हिडन लोकेशन साठी। चला, चल सूरज, आपण आपल्या हिडन लोकेशनला जाऊया। दोनदा गाडी बंद पडलेली आहे, तिसरीदा चालू झालेली आहे। आणि हे बघा व्ह्यू, मोचेमाड नदी। हा रस्ता जो आहे ना हा वेंगुर्ल्यावरना हे नाभरवाडी आहे, या रस्त्यातूनच आपल्याला ते हिडन प्लेसला जायचं आहे। तर हा बघा, वेंगुर्ल्यावरनं असं येणार तर आपण शिरोडा मोचेमाड मार्ग असं येणार। आणि हे बघा, हे ते ठिकाण आहे नाभरवाडी। लक्षात ठेवा बघा, ही बस थांबली आहे ना, तर समोरून जर तुम्ही आले वेंगुर्ल्यावरनं असं, आणि इकडनं शिरोडा मोचेमाड मार्ग असं, आणि हे बघा हे आहे नाभरवाडी। तर याच मार्गाने आपल्याला जायचं आहे बघा। रस्ता ना ट्रिकी आहे मित्रांनो। इकडे हे जे लाल मातीचे असे रस्ते दिसत आहेत ना मोठे मोठे, हेच आपल्याला फॉलो करायचे। हे बघा,
मित्रांनो, आपण नाबरवाडीच्या आत घुसायचं आहे आणि मी तुम्हाला ते लोकेशन दाखवतो. तिकडे येऊन तुम्हाला बरोबर एकदम तुम्ही परफेक्ट पुढे जाऊ शकतात. तर हे बघा, असा हा मातीचा मोठा रस्ता आहे आणि तुम्हाला थोडक्यात इकडचं एक स्टार्टिंगचं लँडमार्क दाखवतो. ते बघा, इकडे ना किताड आहे बघा, किताड. आणि किताडच्या बाजूला परत एक रोड जातोय आणि तुम्हाला ना समोरून असं मोचेमाडचं भव्य समुद्र पाहायला भेटणार. तर लक्षात ठेवा, हा पहिला लँडमार्क मी सांगतोय. हे बघा, आपला व्हिडिओ बघा चांगल्यापैकी. हे बघा, असा रस्ता आहे मातीचा आणि असं सरळ आत जायचं आहे. मित्रांनो, आपण पहिला लँडमार्क तुम्हाला दिलेला आहे. थोडं परत पुढे यायचं आहे. हा बघा, असा थोडा ना कच्चा रोड येईल, आपल्याला आत शिरायचं आहे. आणि हे बघा, या ठिकाणी मी तुम्हाला दुसरा लँडमार्क देतो. ते बघा, असं मस्त मोचेमाडचा भव्य समुद्राचा व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतो. वाव, दिस इज कोकण. आणि कोकणातले समुद्र, हे बघा, घना जंगल पण आपल्याला पाहायला भेटतो. हे बघा, मस्त समुद्र छान खवळलेला आहे. आणि हे बघा, हा आपण लक्षात ठेवा, हा सेकंड लँडमार्क. आपण पहिला तुम्हाला थोडं पुढे दाखवलं, आत शिरायचं आहे. हा कच्चा रस्ता येणार. मग आता आपण आत पुढे जाऊया. इथे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि हे बघा, प्रायव्हेट प्रॉपर्टीला लागूनच हा रोड आपल्याला फॉलो करत जायचा. आणि इथे बघा, आता परत एक गेट लागलेला आहे बघा, मेन गेट. आपण आता त्या ठिकाणाच्या बेसला पोचलेलो आहे. हे बघा, हे तुम्हाला मेन गेट पाहायला भेटणार आणि इथं आम्ही आमची बाईक लावलेली आहे. आता बघा ना, इथे थोडं कन्फ्युजिंग आहे. हे बघा, हा एक रोड जातो, पकडायचा नाही आहे. परत असा एक रोड जातो, पकडायचा नाही आहे. तर तुम्हाला मी एक्झॅक्ट रस्ता दाखवतो. आहे बघा, हा बघा, हा एक रस्ता आहे बघा, पायवाटचा. तर हाच आपल्याला फॉलो करायचा आहे. हे बघा, रस्ता आहे प्रॉपर. तर असंच खालती आपल्याला उतरत जायचं आहे. आता आम्ही वरती आहोत. हे बघा, 5:40 झाले संध्याकाळचे. आता बघूया खालती पोचेपर्यंत आपल्याला किती टाईम लागतो अंदाजे. तर आपण मग एक एक्झॅक्ट टाईम काढू शकतो की स्टार्टिंग टू एंडिंग आपल्याला किती टाईम लागतो. तर हे बघा, 5:40. मित्रांनो, हा रस्ता बघा कसा ॲडव्हेंचर आहे. आणि आता खूप खतरनाक ॲडव्हेंचर दाखवतो. म्हणजे हे बघा, त्याच्या खालून आपल्याला जायचं. चल चल, हे बघा, वाकून वाकून जावं लागेल. माय गॉड मित्रांनो, हे बघा, आणि आपण त्या लोकेशनला पोचलेलो आहोत. हे बघा, तिकडे आहे. तर खालती जाऊया आणि मी तुम्हाला टाइम सांगतो की वरतून ते खालती किती टाइम लागतो ते. हे बघा मित्रांनो, 5:50 आपण वरती होतो तेव्हा 5:40 झाले होते. आणि आता आपण खाली आहोत, जिथे बघा आपल्याला हे समुद्र पाहायला भेटतं. आणि हे बघा, ते लोकेशन आहे, हिडन लोकेशन. तर 10 मिनिटात आपण वरतून ते खालती येतो, 10 मिनिटामध्ये. मित्रांनो, हे आहे ते मोचेमाडचं कड्या. याला मराठीमध्ये आपलं मोचेमाडचं कड्या सांगितलेलं आहे. आणि इंग्लिशमध्ये आपण नॅचरल पूल बोलू शकतो. पण हे ना खूप धोकादायक आहे. हे बघा, बाप रे, हे बघा, हे मला बघूनच चक्कर येते. मित्रांनो, आपण त्या ठिकाणी पोचलेलो आहोत. आणि हे जे ठिकाण आहे ना, याला मोचेमाडचं कड्या बोलतात किंवा इंग्लिशमध्ये नॅचरल पॉइंट नाव दिलेलं आहे. आता मी तुम्हाला ना मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहे आणि आज हायटेड आहे. तर हायटेडमध्ये ना हा पॉइंट कसा दिसतो ना, एकदा तुम्ही हा व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष पहा. हे बघा, ही बघा लाट, बघा लाट, बघा किती मोठी आहे बघा.
हे हाय टाईडचं दृश्य आहे मित्रांनो, हाय टाईडचं. हे बघा मोठी लाट आली ती बघा. हे बघा हे हाय टाईडचं दृश्य आहे, हाय टाईड. तर मित्रांनो तुम्हाला तो स्पॉट दाखवतो जिथे प्रत्यक्ष रील आणि यूट्यूबमध्ये जी आपले सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फक्त मार्केटिंग करतात की हा वेंगुर्ल्यातील हिडन स्पॉट आहे, तो लोकेशन मी तुम्हाला दाखवतो. आणि बघा किती रिस्की आहे हाय टाईडमध्ये. बघा हे बघा हे ते लोकेशन आहे जिथे रील्स आणि यूट्यूबमध्ये जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतात ते या ठिकाणी स्विमिंग करतात. पण कधी तर लो टाईडमध्ये. हाय टाईडमध्ये शक्यत नाही. हाय टाईडमध्ये जर तुम्ही इथे स्विमिंग केली ना तर तुम्हाला लाट घेऊन जाणार. कशा प्रकारे ना आता दाखवतो मी तुम्हाला. हे बघा आता हे बघा हा जो कडा आहे ना कडा, इथे 6 फूटच्या खाली जर तुमची हाईट असेल ना तर राम राम, वेलकम आहे मोचेमाड समुद्रामध्ये, आपका स्वागत आहे. इथे ना इथे बघा हा सेक्शन आहे ना, हा सेक्शन इथे भला मोठा खड्डा आहे, खड्डा. जर तुम्ही तिकडनं स्विमिंग करून आले आणि अचानक एखादी लाट आली ना लाट, हा खड्ड्यामध्ये पहिलं तुमचं दर्शन होणार आणि मग तुम्ही रामगंगा सरळ समुद्रामध्ये. तर हाय टाईडमध्ये अजिबात समुद्राकडे येऊ नका भाई. कसलं डेंजर आहे बघा. पूर्ण हाय टाईड चालू आहे, हाय टाईड. हे लाटा जे येतात ना आणि हे जे खडकाला आपटतायत हे बघूनच भीती वाटते. हे बघा टाईडमध्ये या. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओ नाही आवडला तर डिसलाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे आणि हर हर महा